नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण आहे ना शेतामधून हे शेंदळे आणलेले आहे। शेंदळे म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काय म्हणता ते मला माहित नाही, पण आमच्याकडे शेंदळेही म्हणतात। हे पहा, पहिले ती जशी वेल राहतो आणि ती ना पहिले कच्ची जशी राहते तशी कडू राहते, नंतर पिकल्यानंतर ती थोडीशी आंबट होते। हे पहा, आणि आपली जी आणि याची आपण आज भाजी करू। हे पहा, मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं, याच्या अशा चिऱ्या करायच्या। हे पहा, अशा चिऱ्या करायच्या, खराब राहिली तर फेकून द्यायची। हे पहा, अशा चिऱ्या करायच्या, अशा पाण्यात टाकायच्या उकडायला थोडा वेळ, जास्त नाही शिजवायच्या। त्याचा जो कडसडपणा असतो ना तो निघून जातो, आणि थोडेसे ते बिया असतात कडक, त्या पण थोड्या निघून जातात। जास्त नाही निघत पण थोड्या निघून जातात। त्याच्यासाठी आपण याला पाण्यात उकडायला टाकतो। वास पण त्याचा खूप छान येतोय। आणि 5 मिनिटं तरी उकडायला पाहिजे। अशा चिऱ्या करायच्या, ह्या पा लांबट लांबट, आणि ह्या टाकायच्या। हे पा, साहित्य लागणारं सांगते तुम्हाला। शेंगदाणे घेतलेले, कोथिंबीर आहे, वटाणे, तुम्ही वटाणे नसतील तर चवळी टाकू शकता, आणि लसूण आहे, परत तिखट पण घालणार आहे मी। आणि आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊ, दळून घेऊ। पा, तिखट ठेचलं गेलं आपलं। आता मी तेल घालते कढईमध्ये, 2 पड्या, 2च पड्या टाकते, जास्त नाही घालायचं कारण शेंगदाण्याचे कूट आहे। जिरं, तिखट आहे आपलं, तर मग तेलमध्ये गरम तेलमध्ये टाका। हे पहा, असं हे पहा, थोडीशी हळद घालते, परत वटाणे लगेच घालते। हे पहा, मस्त वटाणे परतून घेतले, आणि आपल्या ह्या शेंदुड्या लगेच टाकायच्या, अशा वर खाली करायच्या मस्त तेलात। हे पहा, हे परतून झाल्यावर लगेच आपण त्याच्यात पाणी घालू। अजून थोडं पाणी टाकते मी। आरामतून 3 जण 4 जण खातील अशी भाजी केली मी मस्त। चवीनुसार मीठ घालायचं, आणि उकळी आली का मग शेंगदाण्याची कूट घालू। हे पहा, शेंगदाण्याची कूट घालते मी, आणि थोडी जाडसर राहू दिलेली आहे, जास्त बारीक नाही आहे। हे पहा, आणि तुम्हाला जेवढी लागली तेवढी घाला। पातळ जर लागत असेल तर कमी घाला, आणि घट्टी लागत असेल थोडी तर घट्टीमध्ये थोडी जास्त घाला। हे पहा, थोडी उकळी येऊ द्या। ही कोथिंबीर आपली गेली भाजीमध्ये, आणि तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा। हे पहा, आता ताट करते मी खायला, कशी झाली आहे आपली भाजी। आणि तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि ही भाजीला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आता खाऊन दाखवते, कडू आहे कमी। आपण जसं हे शेवग्याच्या शेंगा खातो ना तशी खायची असते, मग एकदम। आणि ह्या आहे ना अशा खायच्या असतात, एकदम मस्त आहे, चवीला भी मस्त आहे, खायला भी मस्त आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला।